इस्रायल-इराण युद्धाचा फळांच्या व्यापारावरही परिणाम होतोय. आयात बंद झाल्यानं खजूर आणि सफरचंदांचे भाव हे वाढल्याचे दिसतंय. निर्यात ठप्प झाल्यानं कलिंगड, खरबूज, केळी स्वस्त झालेली आहे. पुण्यातील मार्केट यार्ड मधून याचा आढावा घेत व्यापारी सुयोग झेंडे यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी चंद्रकांत पुंदे यांनी. भारतातनं तसं म्हणलं ना तर केळी, द्राक्ष, कलिंगड, खरबूज, कांदा आणि तांदूळ वगैरे हे निर्यात होतं आखाती देशामध्ये. आणि तिकडून सफरचंद, किवी, ड्रायफ्रूट सगळं आपल्याकडे आयात होतं तिकडून. रमजान महिन्यात ते सगळं. हा, रमजान महिन्यामुळं आता ड्रायफ्रूट भरपूर तिकडनं प्रमाणात आयात होती आणि रमजानमुळे इकडून सगळं फ्रूट तिकडं चाललं होतं. भारतातले, महाराष्ट्रातले काय शेतकरी असे असतात की ते खास रमजानला टायमिंगला फ्रूट निघल आणि आखाती देशात आपण पाठवू अशा हिशोबाने मालाची लागवड रेट चांगला मिळतो, त्यामुळे ते लागवड करतात तिकडं. आता किती माल अडकून पडले JNPT तुमच्या माहिती? आता JNPTला इथनं जो पॅक होऊन शेतकऱ्याच्या शेतातनं पॅकिंग हाऊसवरनं जाऊन जो तिथं थांबलेला आहे तो 200 ते 250 कंटेनर, 250 कंटेनरच्या आसपास केळी आहेत, 100 कंटेनरच्या आसपास द्राक्ष आहेत तिथं आणि 100-150 कंटेनर बाकी कलिंगड, खरबूज वगैरे हे असले ॲटॉमिक जे भागातल्या शेतकऱ्यांचा माल आहे सगळं. हा सगळा महाराष्ट्रातल्याच असतो. कलिंगड, खरबूज सोलापूर वगैरे या भागातनं. किती कोटीचं सगळं माल सगळं पुढेला असेल असं जर म्हणलं तर मुंबई पोर्टला आता जवळजवळ 150 कोटी रुपयाचा माल मुंबई पोर्टला पडून आहे शेतकऱ्याचा. आणि तिकडून आलेला माल आता महाग होतोय. तिकडून जे ॲपल आलेत तर सफरचंद आणि किवी जे आली आणि ते गेल्या गुरुवारी शेवटची शिप लागली तिकडून, तर त्याच्यानंतर आता नाहीये. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळे सह चंद्रकांत पुंदे, झी मीडिया, पुणे.